चेक. वेलकम बॅक. ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा करताना आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय नेमाबाई पुरस्कृत मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग पीसीसी विरुद्ध फुलपाडा. फुलपाडा मागच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकार करावा लागली. 37 धावांचं आव्हान असताना सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. गोलंदाजी मारवरती निखिल पाहतोय पीसीसी कडून खेळत असताना खूप चांगला खेळ. या गोलंदाजाने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला आपण नेहमी पाहत असतो. हलक्याने चेंडूला घेऊन काढला. स्वतः वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न फेकी नाही गेल्यात. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुजल अभंग होतोय का. पीसीसीचे ऑन साइडला क्षेत्ररक्षण करणारे तीनही खेळाडू खूप चांगले, ज्यांनी सातत्याने या विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना पीसीसी कडून खेळत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले. तीनही खेळाडू खूप चांगल्या प्रकारे. ठाकूर आहे, सुजल अभंग आहे आणि अभिषेक. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हलक्या हाताने बघा निखिल सुद्धा वेगाने चेंडूवरती धावून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण सिंगल कंप्लीट. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 4 धावा. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला घेऊन काढला. सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकार धावा आपण पाहतोय 5 धावा. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या संघासाठी खूप चांगला खेळला. 37चा पाठलाग करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत आपली विकेट टिकून ठेवली. मिस्टर मोनिश व्यासपीठावरती यायचं. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. धनेशजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देण्यात येईल. मनीष व्यासपीठावरती यायचं. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट तुम्हाला देण्यात येईल आणि तुमचा इकडे गौरव करण्यात येईल. धनेशजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते ते टी शर्ट देण्यात येईल. बघा धनेशजी पाटील नेमा बॉयज कडून हाताळताना ते शतक गेल्या वर्षी केली ती गोलंदाजी ती सुद्धा आठवते. दोन चेंडू तिसरा चेंडूवरती ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दुर्गेशच्या बॅट मधून येतोय ऑन साइडला दणदणीत चौकार. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 13 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सर हातामध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 13 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फेकी वेगाने यष्ट्यांवरती लावताना नाही झाला उशीर. धावचीच्या रूपात पहिला गडी बाद.
आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न निखिल होते. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा पूर्णपणे आपण पाहू शकता. पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा रिप्ले दाखवण्यात येईल. आपण पाहू शकता खूप चांगला एफर्ट निखिल होते. सातत्याने या खेळपट्टीचा अनुभव पीसीसी कडून खेळत असताना चांगली कामगिरी नेहमी निखिलच्या माध्यमातून असू दे. क्षेत्ररक्षण गोलंदाजी या फलंदाजी असू दे खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. अजून एक बॅक टू बॅक दुसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना. ऑफसाईडला पुन्हा एकदा निखिल वेगाने फेकी परफेक्ट वरच्या दिशेवरती फेकी केली गेलेली. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा धावचीच्या रूपात विकेट आले. फुलपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रणनीती आखावी लागेल. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना आणि मैदानाच्या आतमध्ये निखिलला कुठे लपवताना होते. पहिलं षटक हातात असताना निखिलचं केलेलं कौतुक. सातत्याने या मॅच मध्ये निखिल स्वतःला दाखवून देताना खूप चांगला झेल टिपला गेला. त्यानंतर वेगाने चेंडूवरती आले. फेकी सुद्धा प्रॉपर वरच्या दिशेने केली गेली होती. धावफलक एकाच जागेवरती स्थिरवलाय. सरच्या दिशेने स्टँडवरती नेम साधण्याचा प्रयत्न अमन गेले होते वेगाने पण चेंडू हातावर नाही आलाय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 14 धावा मात्र. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू घेऊ जातोय षटकाराला. महत्व नाहीये. अजून एक विकेटचं पतन. राजेश कांबळेचे षटक मागच्या हंगामामध्ये नाही दिसलं होतं कुठेतरी. या हंगामामध्ये षटक हाताला समोरच्या संघाला पूर्णपणे दबावामध्ये टाकले हलक्या हाताने. चला यानंतर होणारी मॅच जेडीएस विरुद्ध शिवाय सीसी. धावफलकर धावा आपण पाहतो 15 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. दीपक ठाकूर वेगाने कशा प्रकारे आपण पाहू शकता गतीमध्ये परिवर्तन करत असताना खूप चांगला चेंडू आता झाला. निर्धाव चेंडूची सांगता. एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी मागच्या मॅच मध्ये आपला खेळ दाखवत असताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं. पंच हेमंत गुरव पिंटू नोचा इशारा करताना 16 धावा धावफलकर आपण पाहतोय. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 17. चला दोन्ही कर्णधार शिवाय सीसी विरुद्ध जेडीएस टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. दीपक ठाकूरची गोलंदाजी समजायला थोडस कठीण आहे. पंच लेग बाईसचा इशारा करताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा धावफलकरती. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा पंच लेग बाईसचा इशारा करताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 धावा धावफलकरती. दीपक ठाकूरच्या अगेन्स्ट सिंगल घेणं सुद्धा थोडंसं कठीण झालंय. फुलपाडा संघ मागच्या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट केलं होतं. तोच विचार करून मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये स्टँड वरती डायरेक्ट नेम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता पण सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. 20 धावा धावफलकरती. पहिल्या इनिंगच्या शेवटचा आणि अंतिम चेंडू मार्गस्थ. शेवटचा चेंडू स्टेटच्या दिशेने बाबूच्या हातामध्ये फेकी वेगाने गेले. स्टँड वरती चेंडू लावला गेला आणि शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. 20 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 21 धावांचं टार्गेट असणारे 5 पायरी क्रिकेट क्लब या संघाला. चला यानंतर होणारी मॅच शिवाय सीसी विरुद्ध जेडीएस. दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं. शिवाय सीसी विरुद्ध जेडीएस. आणि बघा टॉसला येताना स्पर्धेच्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून यायचं याची सुद्धा नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. शिवाय सीसी विरुद्ध जेडीएस दोन्ही कर्णधार.
पहिला चेंडू फुलटॉस होता. फुलटॉसवरती ठाकूरने प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षक थोडेसे कन्फ्यूज होते की नेम लावायचा आहे की यष्टांपर्यंत पोचायचं होता. पण अभिषेक होते वेगाने फेकी फेकी करत असताना दुर्गेशची चपाई आपण पाहू शकता. स्वतःला सुद्धा तितकं ॲक्युरेट फास्ट ठेवलं गेलं होतं मॅचमध्ये. चला थोडंसं साईडला व्हायचं आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो.
Hello, check. Hello. Hello, check.